नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मात्र जे काही पॅकेजबद्दल डिस्कस होत असतं तर ती एक मॉडर्न मुलगी आहे. तर ती आता अभि, अक्षय, पार्वती आजी यांना मीटिंगमध्ये सांगत असते की हे बघा, जर आपण ज्याबद्दल ती काही डिस्कस करून सांगत असते की तसं तुम्हाला का आवडणार नाही, तेव्हा आता अभि म्हणतो की बघा, आपण रमाबद्दल नाही तर आपण पॅकेजबद्दल येथे डिस्कस करतो. तेव्हा आता ती मुलगी म्हणत असते की हे बघा, एक्झॅक्टली तुम्ही जर तेच पॅकेज ठेवलं, जे आपले जुने कस्टमर आहेत तर ते सुद्धा हे पॅकेज आता विकत तर घेतील, परंतु जे काही नवीन कस्टमर असतील आणि जे सामान्य माणसं आहेत तर त्यांना सुद्धा असं नाही वाटणार की आपण त्यांना फसवलं म्हणून, आणि ते सुद्धा आपलं प्रॉडक्ट विकत घेतील. बेसिकली आपण त्यात एक गोष्ट ऍड केलेली आहे आणि ती म्हणजे ट्विस्ट इन द सेन्स व्हॅल्यू ॲडिशन. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो, तुमच्या बोलण्यात काहीतरी एक महत्त्वाचा पॉइंट आहे, परंतु तुम्हाला नेमकं असं म्हणायचं आहे. तुम्ही आता जे काही उदाहरण दिलं तर त्या उदाहरणानुसार माझी बायको रमा, तिच्यातील क्वालिटी, तिच्यातील गुण, तिचा असलपणा, तिचं दिसणं, ह्या व्यतिरिक्त एक असा ट्विस्ट, काही व्हॅल्यू ॲडिशन, मग अशी रमा तर मला आवडेलच, का आवडणार नाही. आणि आजी, तुला आवडेल ना? तेव्हा आता आजी तर खूपच खुश असते. आजी म्हणते की हो, रमा विथ व्हॅल्यू ॲडिशन मला तर खूपच आवडेल, का आवडणार नाही. तेव्हा आता आजी खुश होते, परंतु अभिचा चेहरा मात्र पडतो. तेव्हा आता ही मुलगी अक्षयला विचारते की तुम्हाला हे सर्व आवडेल का? तर अक्षय म्हणतो की हो, मी तुम्हाला म्हंटलो की मला ते आवडेल. त्यावर आता ती मुलगी म्हणते की हो, एक्झॅक्टली मला सुद्धा हेच हवं होतं. आणि आता ती मुलगी खुश होऊन जायला निघते. अक्षय म्हणतो की सी वेल. तेव्हा आता ती मुलगी गेल्यानंतर अभिचा चेहरा खुलतो. अक्षय आता आजी आणि अभि या दोघांकडे बघत असतो. तेव्हा आता ही मुलगी बाहेर येते आणि आपल्या चेहऱ्यावर तिने जो काही आता दुसऱ्या एका मुलीचा जो काही लुक लावलेला आहे तर तो लगेच बाजूला काढून घेते. म्हणजे आता ही माही असते आणि माही मात्र त्या मुलीच्या वेशामध्ये थोडीशी बाजूला येते आणि लगेच आपल्या चेहऱ्यावरचा तो सर्व काही लुक काढून घेते. चेहरा बदलून ती जेव्हा अक्षय समोर बोलायला हे सर्व गेलेली असते तेव्हा ती खूप खुश असते. तेव्हा आता माही स्वतःच्या मनात म्हणत असते की चेहरा बदलून जे काही अक्षयने मला मान्य केलं, म्हणजे जे काही माझ्या मनातील आहे तर त्याला ते नक्की कधीतरी आवडू शकेल, म्हणून माही खूप खुश होते. त्यानंतर आता इकडे रमा ही एका ठिकाणी उभी असते, म्हणजे ती बाहेर आता ऑफिसच्या बाहेरच असते आणि माही केव्हा येते त्याची वाट बघत असते. आणि तेवढ्यात तेथे माही येते. तर माही इतकी खुश असते आणि खुश होऊन ती रमाला हाय म्हणते. तेव्हा आता रमा म्हणते की माही, सगळं काही नीट तर झालं ना ग? तेव्हा आता माही म्हणते की यस रमा, तू डोंट वरी, काही काळजी करू नकोस, जे काही मला ऐकायचं होतं ते तर मी ऐकलं. तेव्हा आता रमा म्हणते की खरंच थँक्यू माही, तू यांना भेटली, खरंच मला तुझी खूप मदत होते, खरंच त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि हे बघ माही, यापुढे मात्र तुला माझ्यामुळे काही त्रास नाही होणार, तुला तुझ्या मनाविरुद्ध यांना नाही भेटावं लागणार. आणि बाय, मी त्यांना भेटून आतमध्ये जाते, तोपर्यंत तू जाऊन येते. आणि अक्षयला आता रमाला टिफिन द्यायचा असतो म्हणून ती आता माहीला बाय करते आणि खुश होत आता ती आतमध्ये जायला निघते. परंतु आता रमा जे काही बोलले तर ते माही आता त्याचाच विचार करत असते आणि आता ती म्हणते की खरंच रमा आता काय म्हणाली, यापुढे मला अक्षयला भेटावं नाही लागणार, म्हणजे आता यापुढे मला अक्षयला कधीच भेटता येणार नाही का? म्हणून आता जेव्हा आतमध्ये मीटिंगमध्ये अक्षयने आणि माहीने एकमेकांच्या हातामध्ये हात दिलेले असतात, त्या मुलीच्या वेशात जाऊन ते सर्व काही क्षण आता माहीला आठवतात. आणि तेवढ्यात आता अक्षय बाहेर येतो तर रमा ही अक्षयच्या समोर येते आणि अक्षय तिला बघून अगदी खुश होतो आणि विचारतो की काय ग रमा, तू येते कशी? तेव्हा आता रमा म्हणते की अहो, तुम्ही डबा विसरला होता, तो डबा मी द्यायला आले. तेव्हा अक्षय म्हणतो की हो ना, आज तर लवकर निघायचे होते, घाई होती जरा, म्हणून मी येताने डबा विसरून आलो. आणि खरंच थँक्यू बर का रमा. आणि बाय द वे रमा, अगं तुला माहिती आहे का, आमची ती मीटिंग आज झाली बरं का. माही आहे ना, ते भेटायला आल्या होत्या आणि त्यांनी काय उदाहरण दिलं, कशाची तुलना केली, तुला माहिती आहे का? तेव्हा आता रमाला तर माहितीच असतं. तर आता रमा विचारते की कशाची? तेव्हा अक्षय म्हणतो की अगं, तुझा जो फोटो आहे जो माझ्या टेबलवर असतो, मग हा फोटो बघा की ही तुमची बायको आणि हिच्यासारखी जर दुसरी कोणी एखादी असेल तर, आणि जर तिच्यात काही वेगळ्या क्वालिटी असतील, बेटर क्वालिटी असतील तर तुम्ही ते स्वीकारताल का? हे ऐकून आता रमाला थोडासा धक्का बसतो. रमा आता अक्षयला विचारते की मग ती तुम्हाला असं म्हणाली, मग त्यानंतर तुम्ही काय म्हणालात? अक्षय म्हणतो की मी तिला असं म्हटलं की असू शकत नाही, त्यांनी मला कन्व्हिन्स करण्याचा खूप प्रयत्न केला, मग मी त्यांना असं म्हटलं की हो, हिच्यासारखी दिसणारी कोणीतरी दुसरी असू शकेल, पण क्वालिटी आणि असलपणा तो कसा आणशील? मग तसंच जे काही आपले कस्टमर असतात, जे काही आपला अस्सलपणा, खणखणीतपणा असतो आणि तर तो ओळखणारच. त्या म्हणत होत्या की चवीमध्ये थोडेसे असे बदल करा आणि जे
जे काही सेम पॅकेज आहे तर तेच विका। परंतु मी म्हटलं की असं असू शकत नाही, कारण माझी खरी रमा जेव्हा समोर येते तर मी अगदी व्यवस्थित ओळखू शकतो की माझी बदललेली रमा कोणती आणि खरी रमा कोणती। तसंच आपल्या प्रॉडक्टचं सुद्धा असतं। तेव्हा आता हे सर्व ऐकून आता अक्षयचं हे बोलणं ऐकून आणि अक्षयच्या मनातील ज्या काही भावना आहे रमाबद्दलच्या त्या ऐकून रमाचा चेहरा खुलतो। रमा म्हणते की खरंच? अक्षय म्हणतो की हो अगं, तुझ्यासारखा अस्सल नमुना फक्त तूच। तेव्हा आता अक्षय आणि रमा एकमेकांसोबत अगदी छान गप्पा मारत असतात आणि माही आता अगदी दरवाजाच्या त्या फटीमधून या दोघांना बघत असते। आता माहीला रमा आणि अक्षय या दोघांना एकत्र बघून थोडंसं आता वेगळं असं फील होत असतं। तेव्हा ती रोडने तेथून जात असते आणि त्याच आता ती जे काही समोर दिसले त्याचा विचार करत असते की मी कितीही प्रयत्न केला, ट्राय केला की सगळं काही असंच होणार आहे का जे आता समोर बघितलं ते। म्हणजे रमा कायम हॅप्पी असते अक्षय सोबत, परंतु मी कधीच हॅप्पी नसणार का? देवाने फक्त मला रडायलाच पाठवलं का? म्हणजे आत्तापर्यंत तिच्या आयुष्यामध्ये जे काही घडून गेले तर आत्ता सगळं काही वाईटच तिच्या आयुष्यामध्ये घडत गेलं आणि यापुढे सुद्धा असंच वाईट घडेल का? देव कायम मला असं रडवतच ठेवेल का याचा ती विचार करते आणि का मला या सगळ्याचं वाईट वाटतं देवा, का मी इतकं रडते? तेव्हा आता माहीला सारखं अक्षय रमाला जे काही बोललेलं आहे आणि माहीने जे त्यांचे बोलणे ऐकलेले आहेत, अक्षयला रमाबद्दल किती कॉन्फिडन्स आहे, तो स्वतःच्या रमाला किती ओळखतो, हे सर्व काही ऐकून माहीला आणखीनच वाईट वाटत असतं। आता हा सगळा विचार करत असताना माहीचं रोडने जाताना स्वतःकडे लक्ष नसतं। समोरून गाडी येते की काय आणि भरधाव वेगाने आता तिच्या समोरून एक टेम्पो येत असतो आणि त्या टेम्पो समोर ती आता येणार असते, परंतु आता मात्र तेथे एक अशी मॉडर्न दुसरी बाई येते आणि ती आता माहीला वाचवते, तिला बाजूला करते। तेव्हा आता माही वळून तिच्याकडे बघत असते। तेव्हा आता माही तिच्याकडे बघते आणि ती बिचारी तिच्याकडे बघून हसत असते। तेव्हा आता माही तिला रागाने म्हणते की का वाचवलं तुम्ही मला? तेव्हा आता लगेच ती जी काही असते मॅडम तर ती माहीचा हात धरते आणि म्हणते की खरंच सॉरी, मी उगाच वाचवलं तुम्हाला, पण काय करणार, कारण युनिव्हर्सने मला पाठवलं तुझी मदत करण्यासाठी, तुला वाचवायला। आणि काय ग, काय झाले, काय प्रॉब्लेम आहे सांग आणि बोल ना मला, असं ती आता माहीला विचारत असते की नक्की काय झालं तुझ्या असं आयुष्यामध्ये की तू खरंच आता इतकी मरणाच्या दारात जायला निघाली। तेव्हा ते आपला ड्रायव्हर आहे राहुल याला आवाज देते आणि त्याला गाडी आणायला सांगते आणि माहीला तिच्यासोबत आता घेऊन जाते। तेव्हा मात्र आता त्या दोघे एका कॅफेमध्ये येतात आणि कॅफेमध्ये आल्यानंतर ती माहीला विचारत असते की काय ग, काय झाले, आणि ती माहीला आईस्क्रीम खाण्यासाठी सांगत असते, परंतु माहीचं आता कशातच मन नसतं। तेव्हा ती म्हणते की अगं खा ना आईस्क्रीम, काय झालं, तू का खात नाही? आणि हे बघ, जेव्हा आपण खूप दुःखात असतो, एखाद्या गोष्टीचा आपल्याला खूप त्रास झालेला असतो, तेव्हा मात्र आता आईस्क्रीम खायचं असतं, म्हणजे आपण चांगलं भानावर येत असतो, आपणच आपल्या बॉडीला असा शॉक द्यायचा असतो। आपण एखाद्या वेळेस खूप असं विचारत असताना आणि वास्तवापासून दूर गेले असताना जर आपण हे असे आईस्क्रीम खाल्ले तर आपण आपल्या रिअलिटी जीवनात येतो। तेव्हा आता माही हे सर्व ऐकून घेते। माही आता त्या बाईला विचारते, त्या मॅडमला, की आईस्क्रीम खाल्ल्यानंतर ते आईस्क्रीम आपल्याला शॉक देतं का आपल्या बॉडीला? तेव्हा आता ती मॅडम म्हणत असते की हो, हे बघ आईस्क्रीम किंवा एखादा मोठा हॉल, गरम पाण्याचा चटका, आणि ती आता माहीच्या खांद्यावर बोलता बोलता हात ठेवते आणि एखादा उग्रवास, म्हणजे हे बघ ज्याने आपल्या सेन्सरीजला धक्का बसतो, अशा काही गोष्टी, म्हणजे हे बघ जर तू एखाद्या रस्त्यावरून चालली असेल, आपण आपल्या तंद्रीमध्ये असतो, आपलं कुठेही लक्ष नसतं, परंतु जेव्हा एखादा किडा आपल्या पायाला लागतो तेव्हा आपण भानावर येतो, तंद्रीतून बाहेर येतो। जर आपल्याला एखादा धक्का बसलेला आहे आणि त्या धक्क्यापेक्षा एखादा मोठा धक्का जर बसला तेव्हा आपण भानावर येतो। आणि आता तिने माहीच्या डोक्यावर हात ठेवलेला असतो। स्वतःमध्ये हरवलेल्या किंवा ड्रामा झालेल्या अशा लोकांवर ट्रीटमेंट करता येईल। कधी कधी त्यांच्या थोपाडीत मारतात, त्यांच्या तोंडावर पाणी मारतात आणि कधी कधी इलेक्ट्रिक शॉक सुद्धा त्यांना देतात, आणि ह्या सगळ्या गोष्टी खरंच खूप भयंकर असतात। त्यामुळे असं काही झालेलं मला नाही आवडत, त्यापेक्षा ही जे काही छान असं मस्त आईस्क्रीम आहे ना, आईस्क्रीम खाल्ल्यानंतर खरंच खूप छान वाटतं आणि उन्हाळ्याच्या सीझन मध्ये तर अगदी छानच वाटतं। आणि आपण मात्र आपल्या रियालिटी मध्ये येतो आणि आता ती स्वतः आईस्क्रीमची वाटी घेते आणि माहीला अगदी एक घास भरवत म्हणते की मी तुला खरंच भरू का? तेव्हा माही आता तिच्या चेहऱ्याकडे बघत असते। तेव्हा आता माहीला अगदी प्रेमाने ती आता मॅडम ते आईस्क्रीम भरवत असते। तेव्हा आता ती माहीकडे बघून खुशून हसते, तर माही तिच्या हातातील वाटी घेते आणि थँक्यू सो मच असं म्हणते। माही तिला विचारते की आपण दोघे एकमेकींना ओळखतो का? तेव्हा आता ती म्हणते की नाही, आणि हे बघ, ओळख व्हायला एकमेकांची ओळख असावी लागत नाही, तुझ्या आणि माझी ओळख होण्यासाठी युनिव्हर्सने
मुद्दाम येथे पाठवलं असणार, त्यानेच मला येथे तुझ्यासाठी पाठवलेले आहे. तेव्हा आता तिने माहीच्या खांद्यावर अगदी प्रेमाने हात ठेवलेले असतात आणि माहीला आता तो जो काही स्पर्श आहे तर तो आपलेसा वाटत असतो. मला येथे आता तुझ्यासाठी पाठवलेला आहे. तर माही विचारते की का? आता ती मॅडम म्हणत असते की कारण तू त्याच्याकडे काहीतरी मागितलं असणार की मी एकटी पडलेली आहे, मला कुणाची तरी काहीतरी बोलायचं आहे, कुणाला काहीतरी शेअर करायचं आहे, म्हणून तुझी मदत करण्यासाठी त्याने मला येथे पाठवले असणार. आणि हे बघ, आपण देवाकडे आपल्यासाठी काहीतरी मागतो, जो काही विचार आपण आपल्या मनात करत असतो, मग त्याचे व्हायब्रेशन हे युनिव्हर्समध्ये जात असतात आणि सतत जर आपण असा विचार करायला लागलो तर मॅनिफेस्ट होतात. अगदी तसंच आहे. तेव्हा आता माही हिचं बोलणं ऐकून अगदी खुश होत असते. त्यानंतर इकडे अभि हा जो काही फोटो बघत असतो तर तो फोटो आजीला तो दाखवतो आणि आजीला म्हणत असतो की एका वेगळ्याच मुलीला माही बनवून माहीनेच पाठवले, अक्षयच्या समोर भिंग फुटायला नकोय म्हणून. तेव्हा आता अभि आणि पार्वती आजीला माहीबद्दल सगळं काही माहिती असते. तर पार्वती आजी म्हणते की हो ना, अगदी हुशार आहे ही माही, एक नंबरची. तेव्हा आता अभि म्हणतो की हो, अक्षय बसून एवढं मोठं सत्य लपवण्याची खरंच आता गरजच आहे आणि त्यासाठी हे सर्व असेल, परंतु हे सर्व किती दिवस चालणार आहे? तर पार्वती आजी म्हणते की अभि, अरे तू हे काय बोलतो, नक्की तुला म्हणायचं काय आहे? तेव्हा आता अक्षय आतमध्ये येत असतो तर अभि आजीला म्हणतो की किती दिवस तुम्ही असं प्रोटेक्ट करत राहणार? तेव्हा आता अक्षयने जेव्हा हे सर्व ऐकलेलं असतं, अक्षय लगेच अभिला विचारतो की कुणाला कोणापासून प्रोटेक्ट करण्याबद्दल तू आता बोलतोयस? तेव्हा आता अभि आणि पार्वती आजी एकमेकांकडे बघत असतात. तर अक्षय त्यांना त्यांच्याबद्दल विचारत असतो की काय, कुणाबद्दल तू अभि बोलतोय? अभि आणि पार्वती आजी आता मात्र शांत असतात. त्यानंतर माहीने कॅफेमध्ये आईस्क्रीम खाल्ल्यानंतर तिला आता खूप असं शांत वाटतं. तेव्हा मात्र आता ही अनोळखी व्यक्ती असून सुद्धा माहीची इतकी काळजी घेते. आपल्या हाताने ती आईस्क्रीम लागलेलं जे काही माहीच्या तोंडाला तर ते पुसते. तेव्हा माहीला एक वेगळं असं फील होत असतं. तर माही म्हणते की खरंच एका अनोळखी व्यक्तीबरोबर मी खरंच किती आता इतकं छान बोलते आणि जे काही मनात आहे तर ते सांगते, आईस्क्रीम खाते, ज्या व्यक्तीची आणि माझी ओळख नाही तिच्याबरोबर. तेव्हा आता ती मॅडम म्हणते की अगं, मला सुद्धा माहिती नाही की नक्की तू कोण आहेस. तेव्हा आता ती मॅडम म्हणत असते की अगं, तू कोण आहेस हे सुद्धा मला माहिती नाही, परंतु तू स्वतःच्या तंद्रीमध्ये अगदी टेन्शनमध्ये विचार करत आता वेगाने अगदी स्वतःच विचार करत जात होती. स्वतःकडे सुद्धा तुझं लक्ष नव्हते, तुझ्या अंगावर समोरून येणारा टेम्पो सुद्धा तुझ्या लक्षात नव्हता आणि तेव्हाच माझ्या लक्षात आले की काहीतरी त्रास तुला होतोय आणि काहीतरी दुःखात तू आहे आणि त्या दुःखाचा तू विचार करते, त्यामुळे तू टेन्शनमध्ये आहे आणि स्वतःच्याकडे सुद्धा तुझं लक्ष नाही हे माझ्या लक्षात आलं. आणि जर कोणी असं दुःखी असलं आणि जर त्रासात असेल तर ते खरंच मला नाही बघवत. तो माणूस इतक्या दुःखात आहे तर त्याला काही ना काही मदत करण्यासाठी मी धावून जात असते. तेव्हा आता माही शांतपणे तिचं सर्व काही बोलणं ऐकून घेते आणि शांतच असते. तेव्हा ती मॅडम पुन्हा म्हणते की जर तुला काही माझ्याशी बोलूशी वाटत असेल, तुला काही सांगूशी वाटत असेल तर नक्की मला सगळं काही शेअर करू शकते. बोल एकदा तू माझ्याशी आणि हे बघ, मी सुद्धा तुझं सगळं काही ऐकून घेईल आणि जर तुला माझी काही मदत होत असेल तर मी तुझी हेल्प सुद्धा करेल. तेव्हा आता माही म्हणते की हेल्प, आणि तू माझी हेल्प का करशील असं विचारते. तर तेव्हा ती मॅडम म्हणते की मी तुला एकदा सांगितलं, अगं जर कोणी त्रासात असेल तर ते मला नाही बघवत आणि हे बघ, मी नाही तर युनिव्हर्सने मला तुझी मदत करण्यासाठी पाठवलेले आहे. कदाचित असं असू शकतं आणि तुझ्या मनामध्ये बघ ना, काहीतरी नक्की काहीतरी आहे. खूप काही अशा गोष्टी आहे की त्या दुसऱ्याला कोणाला तरी तुला सांगायच्या आहेत. खूप काही तू विचार करते आणि त्या गोष्टी तुला दुसऱ्याला शेअर करायच्या आहेत, सांगायच्या आहेत आणि अगदी तू मनात अगदी त्या दाटून ठेवलेल्या आहेत आणि तुझ्या मनात असं काहीतरी आहे की जे तुला मला सांगूशी वाटते, असंच काहीतरी तुझ्या मनामध्ये सुरू आहे. तर आणि हे बघ, अगदी मन मोकळेपणाने तुम्हाला सगळं काही शेअर करू शकते आणि याची सुद्धा भीती ठेवू नको की मी ते कुणाला सांगेल. मी कधीही त्याबद्दल कुणाला काही शेअर करणार नाही. जे तू सांगितले आहे ते फक्त मला माहिती असेल आणि तुला जर काही हेल्प माझी होत असेल तर नक्की मी त्यातून तुला हेल्प सुद्धा करेन. तेव्हा आता माही म्हणते की खरंच. तेव्हा आता इरावती नाव आहे माझं असं म्हणून ती आता तिचं नाव सांगते आणि मित्रांनो, आता ह्या मॅडमचं नाव इरावती असते. इरावती म्हणजे जी हेल्प आणि मदत करते, अगदी प्रामाणिकपणे राहून ती दुसऱ्यांची हेल्प करत असते. मग सांग, तुझ्या मनात काय आहे सध्या चालू, तुला जर सांगूशी वाटले तरच तू सगळं काही सांग. त्यानंतर आता इकडे अभिचं जे काही
काही बोलणं आहे तर अक्षयने ते ऐकलेलं असतं. अक्षय त्याला त्याबद्दल विचारत असतो की अभ्या, नक्की तू काय बोलत होता आणि कुणाबद्दल बोलत होता? नक्की तुझ्या मनात काय सुरू आहे? कुणाबद्दल तू हे सर्व बोलतोय? त्यावर आता पार्वती आजी अक्षयला म्हणते की अरे अक्षय, आपण खरंच या विषयावर आत्ता बोलायला नकोय. अरे एकतर आपल्याला किती कामं आहेत, मग चला बरं काम करून घ्या, हा विषय इथे स्टॉप करा, आपण आत्ताच्या आत्ता कामाला लागूयात. तेव्हा अभि म्हणतो की हो करेक्ट आजी, आत्ता आपण कामाला लागूयात, आपण कुणाविषयी काही बोलायला नको, आणि जर आपण बोललो तर अक्षय प्रोटेक्ट होईल आणि कशाला आपण त्याला प्रोटेक्ट करायचं नकोस, त्यापेक्षा काम करूयात. तो आजीला आता असं टोमणा मारत बोलत असतो. तर अक्षय आता अभिला पुन्हा विचारतो की अरे काय झाले, नक्की तुझा प्रॉब्लेम काय आहे? तर नक्की तुला रमाचा काय असा प्रॉब्लेम होतो रे? कायम तुझी गाडी ही रमावरच घसरत असते, मग रमाशी तुला काही प्रॉब्लेम आहे का? अरे काय ते बोलायचं आहे स्पष्टपणे बोल, आणि काय ते सिक्रेट, कोणते सिक्रेट बद्दल तू बोलतोय? तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की अक्षय अरे बास्कर, नको ना आता प्लीज बोलू तू. अरे आपण ऑफिसमध्ये आहोत आणि ऑफिसमध्ये जर आपण स्टाफ समोर असं भांडलो तर स्टाफचा आपल्यावर विश्वास राहील का? आपण जर असं त्यांच्यासमोर भांडणं केली आपापसात, त्यांच्यासमोर आपली काय इज्जत राहील याचा विचार कर एकदा. त्यामुळे आता मात्र जास्त आरडाओरड करू नका, तुम्ही दोघेही आता गप्पच राहा. अभि रागानेच तेथून निघून जातो. तर अक्षयला सुद्धा खूप राग येतो. अक्षय सुद्धा आता अभिकडे रागाने बघत असतो. त्यानंतर आता इकडे माहीने सगळं काही इरावतीला सांगितलेलं असतं. इरावती आता हे सगळं ऐकल्यानंतर म्हणते की बापरे, खरंच तुझी स्टोरी किती फिल्मी आहे बरं, आणि हे सगळं कसं झालं बरं? रमा आणि त्यानंतर काय पार्वती, सीमा, खूप अशी फिल्मी स्टोरी आहे ग तुझी. आणि बघ आता मात्र या सगळ्यातून एक गोष्ट मात्र माझ्या लक्षात आली, आणि ती माहीला खाली बसवते, तिचा हात आपल्या हातामध्ये घेते आणि डोळे बंद करून घेते आणि तिच्या हातावर हात ठेवते. तेव्हा आता माही थोडीशी घाबरल्यासारखी होते. माही म्हणते की हे सर्व काय करते? तेव्हा मात्र आता इरावती म्हणते की अगं तुझा हा जो काही त्रास आहे तर तो कमी करण्याचा मी प्रयत्न करत होते. तेव्हा आता माही म्हणते की तू नेमकं काय म्हणते हे मला खरंच नाही कळत. तेव्हा आता इरावती म्हणते की मला हेच कळत नाही की कोणीतरी स्वार्थासाठी तुझा फक्त वापर करून घेतला आणि तुला खूप त्रास दिलाय, आणि त्या गोष्टीचा तुला मनापासून खूप त्रास होतोय. आणि हे बघ, तू आता मला एवढी मोठी गोष्ट सांगितली, परंतु आता इतकी मोठी गोष्ट सांगितल्यानंतर ह्या गोष्टीत मात्र तुला काय हवं आहे? नक्की त्या गोष्टीत तू कुठे आहे आणि तुला काय करावंसं वाटतं? आणि तू मात्र आता काय करून असं स्वतःला आनंदी ठेवू शकेल? तुला कोणत्या गोष्टीचा आनंद होईल या गोष्टीचा तू विचार केलास का? आणि त्या सगळ्या गोष्टीचा विचार कर, तुला कोणत्या गोष्टीत आनंद आहे, तुला कशाबद्दल आनंद वाटतो, त्या गोष्टीचा सगळं काही विचार कर, आणि मग त्यानंतर तुम्हाला भेटायला ये. मग आपण मात्र नक्की भेटूयात आणि बोलूयात सुद्धा. ओके, आणि चल आता मी निघते आणि आपण नक्की भेटूयात. तेव्हा आता इरावती जायला निघते, परंतु माही आता तिला विचारते की जर मला तुम्हाला भेटायचं असेल तर इरावती म्हणते की मग भेटायचं, आणि लगेच ती आपला नंबर माहीच्या मोबाईल मध्ये देते. तर माही आता इरावतीला भेटून खूप खुश होते आणि तिच्या हातामध्ये हात देत म्हणते की खरंच थँक्यू, तुम्हाला भेटल्यानंतर मला खूप बरं वाटलं. परंतु इरावतीची एक वेगळी स्टाईल असते, तर ती माहीच्या हातामध्ये हात न देता अगोदर ती हात आपल्या छातीला लावते आणि आपल्या साडीला तो हात असा पुसत असते. तेव्हा मात्र माही सुद्धा तेच करते आणि आपला हात घेते, आपल्या छातीला लावते. मग इरावती माहीला आपल्या समोर आपला तिच्या हातामध्ये हात देण्यासाठी धरते. तेव्हा आता माही आणि इरावती एकमेकींचा हात एकमेकींच्या हातावर असा ठेवतात, आणि तेव्हा ती आता इरावती म्हणते की हार्ट टू हार्ट कनेक्शन होतंय, आणि हे बघ परत तंद्रीत जिंकण्याचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर मी नाही तुला वाचवायला येणार. असं तंद्रीमध्ये स्वतःला गुंतू नकोस. मी आज तुला वाचवायला आले, परंतु नंतर काही वेळेस नाही होऊ शकत, त्यामुळे स्वतःची काळजी घे, आनंदी राहा. असं बोलून इरावती आता तेथून निघून जात. माही मात्र आता आपल्या मोबाईलकडेच बघत असते, आणि जशी ऍक्टिंग आता इरावतीने केलेली आहे सेम ऍक्टिंग ती करण्याचा प्रयत्न करते. आता इरावतीला भेटून माहीला खूप छान वाटतं. त्यानंतर आता इकडे अक्षय संध्याकाळ झाल्यानंतर घरी येतो. रमाला सगळं काही म्हणतो आणि म्हणत असतो की हे बघ, आभ्याच्या मनात नेमकं काय सुरू आहे खरंच काहीच कळत नाही. मला एक गोष्ट कळत नाही की त्याच्या मनामध्ये तुझ्याविषयी इतका राग का असेल? नक्की त्याच्या मनामध्ये आहे तरी काय असं? नक्की तो असं का वागतो? तो कायम असं का म्हणत असतो की खरं काय आहे ते मला माहिती आहे, मी सांगू का, बोलू का ते खरं? नक्की नेमकं त्याला असं खरं खरं काय सांगायचं असेल बरं? नक्की त्याच्या मनामध्ये काय सुरू आहे आणि काय असं खरं आहे की ते त्याला सांगायचं असेल? तो कायम त्याबद्दल का बोलत असतो? त्यावर आता रमाला सुद्धा थोडेसे टेन्शन येते. रमा अक्षयला फक्त इतकंच म्हणते की खरंच मला सुद्धा नाही माहिती, खरंच मला माहिती नाही. तेव्हा आता अक्षय म्हणतो की नाही, जो निर्णय मी घेतला होता तो अगदी करेक्ट आहे. आपण कायमचं हे घर सोडून
आपण जाऊयात, आपण आपल्या फ्लॅटवर जाऊन राहूयात. फ्लॅटची अवस्था कशी असेल, चांगली असेल किंवा वाईट असेल त्याबद्दल मला काहीच माहिती नाही. मला फक्त आता इतकंच माहिती आहे की आपण वेगळे आपल्या फ्लॅटवर जाऊन राहूयात. आपण आपला फ्लॅट तेथे नव्याने सजूयात, आपला संसार त्यात थाटूयात. नव्याने तेथे आपण फ्लॅटमध्ये आपला संसार सुरू करूयात. परंतु या घरात मात्र आता माझी राहण्याची इच्छा नाही. या घरात मी नाही राहू शकत. तेव्हा आता पार्वती आजी आणि मयुरी हे सगळं काही ऐकत असतात. त्यावर आता रमा म्हणते की अक्षयला तुम्ही हे सर्व काय बोलतात? अहो, हे आपलं घर आहे, ही आपली माणसं आहे, आपण असं सगळ्यांना वाऱ्यावर सोडून नाही जाऊ शकत. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ, आपण जेव्हा तिकडे वस्तीवर राहत होतो तेव्हा मात्र याच घरातील लोकांनी आपल्याला वाऱ्यावर सोडलं होतं. तेव्हा आता सीमा सुद्धा रूममधून बाहेर येते आणि अक्षय आणि रमाचं बोलणं सुद्धा तिच्या कानावर पडतं. आणि हे बघ, त्यांनी तेथे येऊन आपली चौकशी केली का? तेव्हा काही आपली विचारपूस केली का? आपण कुठे राहतो काही विचारलं का या घरातील लोकांनी? आणि हे बघ, त्यांनी आपल्याला शोधायचा प्रयत्न केलास का? आपल्या जीवाची पर्वा त्यांनी केली का? त्यांना काही फरक नव्हता. आणि हे बघ, ज्या काही मनावर जखमा झालेल्या आहेत ना, त्या सगळ्या जखमा मी नाही विसरू शकत. तरी सुद्धा सगळं काही विसरून शेवटी आनंदाने या घरामध्ये परत राहायला आलोच ना. आपण तो प्रयत्न तर केला. आणि जर आपल्या भविष्याच्या आड, आपल्या लग्नाच्या आड जर ही लोक येणार असेल तर मग मला ही माणसं नकोय. तेव्हा आता हे अक्षयचं बोलणं ऐकल्यानंतर आता सीमाला खूप असं छातीमध्ये अगदी कळ निघल्यासारखं होतं. अक्षय पुन्हा म्हणत असतं की हे घर मला नकोय, आपण हे घर सोडून कायमचं निघून जाऊयात. रमाला सुद्धा आता अक्षयचं हे पटत नसतं. ती समजावण्याचा अक्षयला खूप प्रयत्न करते, हे बघा ऐकून घ्या. परंतु सीमा जेव्हा हे ऐकते तेव्हा मात्र तिला खूप असं त्रास होत असतो. जोराची कळ तिच्या छातीत निघते आणि आता ती खाली पडणार तोच लगेच टेबलला धरते आणि आता टेबलवरील वस्तू खाली पडतात. तेव्हा मयुरी आणि आजी या दोघींचं सीमाकडे लक्ष जाते. परंतु मयुरी धावणार तोच लगेच पार्वती आजी मयुरीचा हात धरून तिला थांबवते. आणि तेवढ्यात अक्षय आणि रमा धावतच आईला पाहतात आणि आई असं करत तिच्या जवळ जातात. दोघेही आता आईला धरतात, आई आई करत असतात. तेव्हा पार्वती आजी आणि मयुरी लांबूनच हे सर्व बघत असतात. तर रमा घाईने सीमाला आतमध्ये घेऊन जाते. पार्वती आजी आता हे सर्व बघतच असते. तेव्हा मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सीमा ही माहीला म्हणजे सीमाला माहिती नसतं की ही आपली रमा आहे. तर ती आता रमालाच म्हणत असते की माही, हे बघ, तुझ्यासाठी हे सगळं काही अवघड आहे की अक्षयला घेऊन असं बाहेर जाणं राहणं, तुला हे सर्व सोपं नाही जाणार. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो, थोडंसं जर लांब राहिलो तर ही नाती एकटी राहील. तेव्हा आता सीमा अक्षयला म्हणते की हो, मला कळतंय की तुझं काय म्हणणं आहे. तेव्हा आता अक्षय हा सीमाला सुद्धा घेऊन जायचं बोलत असतो. तर हे मयुरी आणि पार्वती आजी ऐकतात. तेव्हा आता मयुरी म्हणते की आजी, अगं आता काय करायचं? अक्षय तर आईला सुद्धा घेऊन जायचं म्हणतो. तेव्हा आता आजी म्हणते की हो, लवकरच सगळा काही खेळ बदलणार आहे. तेव्हा मात्र आता इरावती आहे. इरावती मात्र देविकाच्या घरी माहीला भेटायला येते आणि माही घरात आहे का असं विचारते. तेव्हा आता माही आता रूममधून खाली येते आणि हाय इरावती असं कर. तर आता ह्या दोघी एकमेकींच्या हातामध्ये हात देतात, एकमेकींना भेटतात. देविका तेथेच असते. परंतु इकडे पार्वती आजी मयुरीला म्हणत असते की आपल्या घराचं स्वरूप लवकरच पालटणार आहे, बघतच राहा काय काय होतं ते. तेव्हा आता मित्रांनो, पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.